Hello friends, let us continue with the lecture, the next part of the tissue topic, right? Up till now we have discussed three types of tissues: epithelial, muscular and connective. In connective I told you just classification which is based on the matrix, the ground substance or extracellular fluid, correct? Now from where this matrix comes, actually it is this tissue, connective tissue mainly consists of three components. Connective tissue mainly consists of three components. काय काय असतं याच्यामध्ये? Cells, matrix and fibers. Cells, matrix and fibers. Cells वेगवेगळं definitely when the जसं for example जे तुम्हाला माहिती आहे ते सांगते. Blood is a connective tissue. It is fluid connective tissue, free flowing, right? Which has three types of cells: RBCs, WBCs and platelets. हो की नाही? हे आपल्याला माहितीच आहे. मग त्याचं स्ट्रक्चर, त्याचं फंक्शन वेगवेगळं आहे. त्याच्या फंक्शननुसार त्याचं त्या सेलचं स्ट्रक्चर आहे. तसंच वेगवेगळ्या कनेक्टिव्ह टिश्यूच्या सेल्सचं शेप, त्याचं स्ट्रक्चर वेगवेगळं असतं डिपेंडिंग ऑन द बेस्ड ऑन द फंक्शन. अँड मॅट्रिक्स डेफिनेटली its components will be different. Like in bone, matrix is very hard and rigid because of calcium and phosphorus salts. हो की नाही? त्यामुळे बोनचा मॅट्रिक्स कसा असेल? हार्ड असेल. त्या उलट ब्लड फ्री फ्लोइंग आहे, लिक्विड आहे, कारण त्याचं मॅट्रिक्स लिक्विड आहे. सो दॅट इज अ डिफरन्स हिअर. अँड थर्ड कॉम्पोनंट विच इज present in connective tissues is fibers, which may be yellow fibers, which are but obvious yellow in color, or white fibers and reticular fibers. Reticular fibers, right? Reticulum म्हणजे नेटवर्क, जे एकमेकात गुंतून नेटवर्क, जसं की स्पायडर वेब लाईक अपिअरन्स, थोडंसं त्यानुसार की फायबर्स सगळे एकमेकात गुंतून काय करतात? नेटवर्क फॉर्म करतात. सो दॅट इज रेटिक्युलर फायबर्स. सो येलो, व्हाईट अँड रेटिक्युलर फायबर्स. ठीक आहे. व्हाईट फायबर्स, आता हे सगळे फायबर्स दे आर मेड अप ऑफ स्पेशलाइज्ड प्रोटीन्स. प्रोटीन्स व्हेरी इम्पॉर्टंट न्यूट्रिएंट, राईट? प्रोटीन्सनी बनलेले हे फायबर्स असतात. येलो इज मेड अप ऑफ इलास्टिन प्रोटीन. इलास्टिन प्रोटीन. व्हाईट आर मेड अप ऑफ कोलॅजन प्रोटीन. कोलॅजन. मोस्ट abundant fibers of the body are white fibers, right? That is made up of collagen. ठीक है? And reticular fibers made up of protein reticulin. So these are the names of the proteins which are present or which form these fibers in connective tissue. So that is it. That is about connective tissue. We are not going in much details कारण ह्याला आपल्याला अजून खूप डिटेल शिकायचं आहे, स्ट्रक्चर डिटेल शिकायचं आहे एकूण एक कनेक्टिव्ह टिश्यूचं. आता याच्यामध्ये ॲडिपोज टिश्यू तुम्हाला माहिती आहे. ॲडिपोज टिश्यू दॅट इज मेड अप ऑफ फॅट सेल्स विच स्टोअर मच अमाऊंट ऑफ फॅट्स इन इट, राईट? मग हे डिटेल त्या कसं फॅट स्टोअर केलं जातं, ॲडिपोज टिश्यूचे टाईप्स काय आहे, तर हे सगळं डिटेल आपण नंतर शिकू. ठीक आहे. आय प्रोसीड फर्दर फॉर द नेक्स्ट टिश्यू दॅट इज न्यूरल टिश्यू. आय राईट बिलो दिस ओनली. न्यूरल टिश्यू. आधी ह्याला आपण नर्वस असं नाव ठेवलं होतं. नर्वस म्हणलं की नर्वस व्हायला होतं म्हणून कदाचित ते नाव बदललंय.
नो, इट्स नॉट लाईक दॅट. असं काही नाही आहे. नर्वस पण म्हणतात अजूनही बरेच, किंवा न्यूरल जास्त करून वापरला जातो हा शब्द. तर न्यूरल टिश्यू और नर्वस टिश्यू याचं आपल्याला स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट माहिती पाहिजे, राईट. जसं न्यूरॉन, न्यूरॉन इज द और नर्व सेल is the structural and functional unit of neural tissue. बरोबर की नाही? आणि दुसरं, जेवढ्या प्रमाणात, जेवढे ॲक्च्युली अमाऊंट वाईज जेवढे न्यूरॉन्स आपल्या नर्वस सिस्टीममध्ये आहेत, मग ते ब्रेन किंवा स्पायनल कॉर्ड किंवा बॉडीमध्ये पसरलेल्या ज्या नर्व्स आहेत विच अराइज फ्रॉम ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड, राईट, दे आर मेड अप ऑफ न्यूरॉन्स. बट मोर दॅन न्यूरॉन्स, द other types of cells which are present in our nervous system are neuroglia. Neuroglia, or they are also called as glial cells. Neuroglia or glial cells, or simply we can call them as ग्लाया, राईट. म्हणजे मी काय सांगितलं की जेवढे न्यूरॉन्स आपल्या नर्वस सिस्टीममध्ये आहेत त्याच्यापेक्षा जास्त उलट काय आहेत, न्यूरोग्लियल सेल्स आहेत. ठीक आहे. कशाला? हे पण वेगवेगळ्या टाईप्सचे, 4-5 टाईप्सचे न्यूरोग्लियल सेल्स आहेत, ते मी आत्ताच नाही सांगत. पण न्यूरॉन इज द सेल विच हॅज टू बी व्हेरी मच प्रोटेक्टेड. का का एवढं प्रोटेक्टेड? कारण त्याच्याने ब्रेन फॉर्म होतं म्हणून का? सो व्हॉट. मग किडनी सुद्धा इक्वली इम्पॉर्टंट ऑर्गन आहे, हार्ट सुद्धा इक्वली इम्पॉर्टंट ऑर्गन आहे. मग विशेषतः मला जेव्हा सेल्युलर लेवलला मी जेव्हा बोलते, मग न्यूरॉन एवढं काय स्पेशल आहे की जे मी इतकं प्रोटेक्टेड ठेवलं पाहिजे, ते इतकं प्रोटेक्टेड ठेवलं आहे की त्याच्यासाठी हे गार्ड्स आहेत. न्यूरोग्लियल सेल्स आर गार्ड्स, राईट. दे प्रोव्हाइड प्रोटेक्शन टू न्यूरॉन. दे म्हणजे एक जर न्यूरॉन असेल तर त्याच्या आजूबाजूला 7-8 कमीत कमी ग्लायल सेल्स असतात जे वेगवेगळ्या टाईपचे, राईट. ते त्याला प्रोटेक्ट करतात, मायक्रोब्सला तिथपर्यंत पोचू देत नाही. दे फिल्टर द सबस्टन्सेस विच कम फ्रॉम ब्लड. ब्लडमधून न्यूट्रिएंट्स येतात ना त्याला प्रोव्हाइड करायला न्यूरॉनला, त्याला फिल्टर करतात, त्यातलं हार्मफुल पोचू देत नाही न्यूरॉनपर्यंत. म्हणजे इतकी काळजी घेतलेली आहे न्यूरॉनची. का? वाय? द रिझन इज न्यूरॉन और नर्व सेल नेवर डिव्हाइड्स. Do you know this? When you knowing this, this is the cell in our body, neurons never divide. असं कसं होऊ शकतं बरं? तुम्ही शिकलेला आहात, सेल थिअरी तुम्ही शिकलेला आहात, आय थिंक गिवन बाय शिल्डन अँड श्वान, राईट. शिल्डन आणि श्वान या सायंटिस्टनी सेल थिअरी लिहिली, त्याचे पॉस्ट्युलेट्स तुम्ही शिकले. ऑमनिस सेल्युला, असेल्युला अँड ऑल दॅट. म्हणजे ऑल सेल्स अराइज फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल्स. हे तुम्ही बॉटनीमध्ये शिकता. आता ते अजून तुम्ही डिटेल परत शिकाल बॉटनीमध्ये. आय रिअली रिमेंबर, मी माझ्या मला असं वाटतं 9th स्टँडर्डला आणि परत मी ते माझ्या 11th स्टँडर्डला शिकले आहे. आय थिंक 1992 or 91 आय थिंक, तेव्हा मी हे शिकले आहे. आणि मला ते स्टेटमेंट अजूनही लक्षात आहे, ऑमनिस सेल्युला असेल्युला. सो दॅट इज इन लॅटिन, जे की त्याचे थिओडोर श्वान आणि शिल्डननी त्यांच्या सेल थिअरीमध्ये म्हणलं दॅट ऑल सेल्स अराइज फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल. म्हणजे एक सेल डिव्हाइड होऊन नवीन सेल्स तयार होतात. स्पॉन्टॅनियसली कोणतीही सेल एक्झिस्टन्समध्ये येत नाही. मग when neurons never divide, how new neurons can be developed? आता हाच महत्त्वाचा मुद्दा इथे. So that is the problem, guys. What? That if this cell is damaged, it cannot be renewed.
वो नहीं फॉर्म होगा, दूसरा नया सेल नहीं बनेगा। जितने न्यूरॉन्स हमारे बर्थ के टाइम प्रेजेंट होते हैं बॉडी में, दैट मीन्स द नंबर ऑफ न्यूरॉन्स which produce during embryonic development, only those many neurons remain in the body. कोई नए न्यूरॉन्स आफ्टर बर्थ फॉर्म नहीं होते। और क्यों नहीं फॉर्म होते? क्योंकि वो डिवाइड ही नहीं होते। हाँ, अब यहाँ पर क्वेश्चन क्या आता है, क्यों डिवाइड नहीं होते भाई? हाँ, डिवाइड एंड रूल, ये वर्ड वो ये चलता नहीं रूल इधर। अब क्यों डिवाइड नहीं होते, इसका बहुत अच्छा रीजन विच यू विल राइट इन योर बुक। न्यूरॉन्स डू नॉट possess centriole. Do you know about centriole? A cell organelle. न्यूक्लियसच्या जवळ सेंट्रिओल नावाचं एक सेल ऑर्गॅनिली असतं, राईट, दॅट फॉर्म स्पिंडल फायबर्स, राईट, अँड ड्युरिंग सेल डिव्हिजन दो स्पिंडल फायबर्स स्ट्रेच क्रोमोझोम्सला असं एकमेकांपासून वेगळं करतं, स्ट्रेच ओढतं त्यांना। त्यामुळे क्रोमोझोम्स जे पेअरमध्ये असतात की नेहमी क्रोमोझोम्स आर ऑलवेज प्रेझेंट इन पेअर्स, ते वेगळे होतात। ठीक आहे, वेगळे झाले म्हणजे हा सेट एका सेलमध्ये, हा सेट दुसऱ्या सेलमध्ये, म्हणजे एकापासून दोन सेट तयार झाले ना आता। अरे पण सेंट्रिओलच नाहीये तर स्पिंडल फायबर कोण तयार करणार? अँड इफ देअर आर नो स्पिंडल फायबर्स, नो सेल डिव्हिजन. And that is the reason why neurons never divide, because they lack centriole. They do not possess centriole. But obvious की जर centriole नाही आणि ते डिवाइड होत नाही तर जे, आणि त्याच्यावर त्याचं फंक्शन एवढं इम्पॉर्टंट आहे, बिकॉज दिस इज द सेल विच इज रिस्पॉन्सिबल फॉर ट्रान्समिशन ऑफ electrochemical impulses in the body. This is the cell that forms brain, that forms spinal cord, which play very important functions in the body. Actually, complete body is regulated by nervous system, isn't it? आणि जर फंक्शन एवढं इम्पॉर्टंट आहे, बट ऑब्वियस की आपल्याला काय करावं लागेल, ह्या सेल्सला प्रोटेक्टेड ठेवावं लागतं. सो दॅट इज द रिझन न्यूरोग्लिया आर देअर which protect neurons and provide proper nourishment to them, provide protection to them from the microbes or from the toxic substances. Fine, is that clear? Now, before we are going to study in the coming your syllabus in detail the transmission of electrochemical impulse. जे समजण्यासाठी आपल्याला आधी स्ट्रक्चर माहीत पाहिजे, आपल्याला बेसिक्स माहिती पाहिजे थोडेसे. तर न्यूरॉन तुम्ही थोडंसं शिकलेले आहात, स्ट्रक्चर शिकलेले आहात, ते आपण थोडंसं रिवाइज करू. ठीक आहे. I hope you are also drawing along with me. हे तुम्हाला करायलाच हवंय. असं बिलकुल समजायचं नाही की आपण क्लासरूममध्ये नाही, आपल्यावर कोणी चेक ठेवायला नाहीये. यू हॅव टू बी रिस्पॉन्सिबल फॉर युअर सेल्फ. कारण सक्सेस किंवा फेल्युअर जे काय आहे ते तुमचं असणार, राईट. So you will be responsible for your own studies henceforth.
त्यामुळे किती ऑनेस्टली आपण हे करणार, दिस इज रिअली अप टू यू. ठीक आहे. मला नाही वाटत की याच्यावर तुमच्यावर कोणी चेक ठेवण्याची की तुम्ही करताय की नाही हे तुमच्याकडे लक्ष देण्याची आता याच्या पुढे गरज आहे. राईट. Now, this is the major, actually there are three major parts of neuron, which I have drawn here. Cell body or cyton, cell body or cyton. Then small branched processes. आता हे काय आहे हे मी एक्सप्लेन करतेस. दीज आर डेंड्राइट्स और डेंड्रॉन्स, डेंड्राइट्स और डेंड्रॉन्स and single long process, single long process that arises from cyton or cell body is axon or nerve fiber. बऱ्याचदा ॲक्झॉनला नर्व फायबर म्हणतात. हे पाठ नसतं मुलांना आणि हे माहीत पाहिजे कारण नेहमीच ॲक्झॉन हा वर्ड वापरला जाईल असं नाही. सो अनदर नेम फॉर ॲक्झॉन इज नर्व फायबर. Now, what cyton or cell body is exactly? It is the major cell, right? And dendrites and axon are just extensions of cytoplasm, right? म्हणजे एखादं जेली सारखं मटेरियल आहे, सेमी सॉलिड, विस्कस, ठीक आहे. ते असं एखाद्या सरफेसवर ओतलं आणि आपण त्याला असं एखाद्या पेन्सिलनी पेननी त्याचे असे त्याला स्प्रेड केलं त्या फ्लुइडला तर त्याचे कसे धागे धागे किंवा असे स्प्लिट झाल्यासारखं ब्रांच प्रोसेसेस तयार होते. तर तसं इथे दिसतं. सायटॉनच्या आत काय आहे? सायटोप्लाझम, कारण ही सेल आहे ना. सो इनसाइड दिस देर इज सायटोप्लाझम, many extensions of cytoplasm which are short and which are branched are called dendrites, and single long extension of cytoplasm. I hope you have written this. काय की dendrites and axon are extension of cytoplasm, extension of cytoplasm which arise from cyton or cell body. Is this clear? cyton किंवा सेल बॉडीचं, ह्या सायटॉन म्हणजे सेल बॉडीच्या आत काय आहे? सायटोप्लाझम आहे आणि ह्या सायटोप्लाझमचंच एक्सटेन्शन्स जे की शॉर्ट आणि ब्रांच्ड एक्सटेन्शन्स आहेत त्याला आपण डेंड्राइट्स म्हणतो, आणि जे लॉन्ग सिंगल एक्सटेन्शन आहे दॅट इज ॲक्झॉन और नर्व फायबर. फाईन. ना इट इज कंपल्सरी, वेगवेगळे टाईपचे न्यूरॉन आहेत. It is compulsory that every neuron has compulsorily only one axon. Compulsorily every neuron has only one axon. And number of dendrites variable.
मग त्यावर डिपेंडेंट न्यूरॉनचे टाइप्स आहेतच जे आपण बोलू नंतर. ठीक आहे ना. At the center in cell body or cytosol there is nucleus. Even though nucleus is there, but centriole is not there. You know that, I told you. And this cytoplasm, as axon is the extension of cytoplasm, but obviously इथे cytoplasm आहे म्हटल्यावर इथे पण हा cytoplasm पुढे चाललाय. ठीक आहे, पण मी axon मधून जाणाऱ्या cytoplasmला सायटोप्लाझम नाही म्हणणार. व्हॉट आय विल कॉल इट ॲज एक्झोप्लाझम. मी काय म्हणणार? एक्झोप्लाझम. एक्झॉनच्या आत असलेला सायटोप्लाझम त्याला काय म्हणणार? एक्झोप्लाझम. फाईन. एक्झॉनला हे जे रॅप केलेले जे स्ट्रक्चर आहे, this is called Schwann cell. Schwann is the name of scientist. Schwann cell which secrete this material. म्हणजे for example, if my hand is axon and this, like I wrapped my only here, and you can see if the axon is there, and here this is the wrapping, right? Wrapping of myelin sheath. myelin हे जे आपण ड्रॉ केले की नाही हे स्ट्रक्चर्स, that is myelin sheath. which contains fatty tissue. फॅट स्टोर करणारं टिश्यू ह्या मायलिन मध्ये असतं. ठीक आहे, हे मायलिन तयार कोणी केलं? म्हणजे थोडक्यात ॲक्झॉनचा एक गॅप, छोटे छोटे गॅप सोडून हे जे स्ट्रक्चर्स आपल्याला दिसत आहेत, दॅट इज कॉल्ड मायलिन शीथ विच इज प्रोड्यूस्ड बाय श्वान सेल. सो आय कॅन से दॅट ॲक्झॉन is enveloped by Schwann cells. ठीक है? At regular intervals Schwann cells are present, right? पण नेहमीच Schwann cells प्रत्येकच न्यूरॉन मध्ये मायलिन प्रोड्यूस करेलच असं नाही. जर केलं, right, that means if myelin is present around the axon, if myelin is produced by Schwann cell and if it is present around the axon, then I will call that neuron as myelinated. मायलिनेटेड न्यूरॉन. हा टाइप झाले ना, न्यूरॉनचे टाइप झाले. कोणत्या बेसिसवर? वेदर मायलिन इज प्रेझेंट ऑर नो, राईट? मायलिन प्रेझेंट आहे किंवा नाही. मायलिनेटेड न्यूरॉन म्हणजे त्याचा एक्झॉन जे ॲक्झॉनला मायलिन शीथ जर असेल तर मायलिनेटेड, नसेल तर नॉन मायलिनेटेड. नॉन मायलिनेटेड. हां, श्वान सेल नक्कीच असेल, बट इन सम न्यूरॉन्स श्वान सेल्स डू नॉट प्रोड्यूस मायलिन शीथ. मग अशा न्यूरॉन्सला आपण नॉन मायलिनेटेड न्यूरॉन्स म्हणतो. मोस्ट ऑफ द न्यूरॉन्स इन आवर बॉडी आर मायलिनेटेड न्यूरॉन्स अँड दिस type of neuron which I have drawn is multipolar neuron. We are going to come on that point right now. हा न्यूरॉन ज्याला खूप सारे ब्रांच्ड प्रोसेसेस म्हणजे खूप सारे डेंड्राइट्स आहेत अँड ॲक्झॉन एकच असतो नेहमीच. न्यूरॉन कोणत्याही टाईपचा जरी असला तरी ॲक्झॉन इज कंपल्सरीली ओनली वन. यू रिमेंबर दिस, राईट? तर याला आपण मल्टीपोलार न्यूरॉन म्हणतो. नाव you can see in between these two myelin sheaths gaps are there.
Can you see these gaps? Right? These gaps between two adjacent myelin sheets is called, I am very much sure की तुम्हाला हे नाव आवडेल, nodes of Ranvier. रणवीर नाही, it is nodes of Ranvier, right? Name of scientist, right? हे nodes म्हणजे जसं या ही एक मायलिन शीट, हा पार्ट जो कव्हर झालाय ॲक्झॉनचं मायलिननी, त्याच्यानंतर गॅप आहे, मायलिन नाही तिथे, आणि परत मायलिन शीट, परत गॅप, परत मायलिन. जिथे जिथे गॅप आहे दॅट पार्ट इज कॉल्ड, दोज पार्ट्स आर कॉल्ड नोड्स ऑफ रॅनवियर. बट ऑब्वियस की हा जो पार्ट आहे जिथे मायलिन आहे त्या पार्टला मी काय म्हणणार, इंटरनोड. What I will call it as internode. ह्याला इंटरनोड म्हणणार. ठीक आहे. जिथे मायलिन आहे तो पार्ट ॲक्झॉनच्या त्या पार्टला इंटरनोड म्हणणार, आणि जे गॅप्स आहेत मध्ये मध्ये दॅट इज कॉल्ड ॲज नोड्स ऑफ रॅनवियर. Why these structures are there? What is the function? What is the significance of nodes of Ranvier? That is a different and a little critical part that we are not going to discuss right now, कारण आपल्याला न्यूरॉन बद्दल अजूनही शिकायचं आहे. पण ते समजण्यासाठी तो पार्ट आपण 12वीत शिकणार आहोत, कारण ते समजण्यासाठी आपल्याला इतर अजून गोष्टी बऱ्याच बोलायच्या. सो दॅट वी विल डिस्कस आफ्टरवर्ड्स. नाउ बेसिकली when I told you that these are the major 3 parts of neuron, cyton or cell body, dendrites and axon, right? So what is the function of dendrites? Dendrites are always the extensions of cytoplasm which receive the stimulus, कोणाकडून, दुसऱ्या न्यूरॉन कडून किंवा रिसेप्टर ऑर्गन कडून. आता हा कन्सेप्ट एक आपण बोलणार आहोत याच्यात, रिसेप्टर ऑर्गन आणि इफेक्टर ऑर्गन. रिसेप्टर ऑर्गन आणि इफेक्टर ऑर्गन, राईट? मग रिसेप्टर ऑर्गन, लाईक वी हॅव 6 टाइप ऑफ सेन्सेस, ओके नाही? स्किन इज अ सेन्स ऑर्गन, नोज सेन्स ऑर्गन, इयर्स सेन्स ऑर्गन, आईज सेन्स ऑर्गन, टंग सेन्स ऑर्गन. तर हे जे सेन्स ऑर्गन्स आहेत आपले, तिथे हे न्यूरॉन्स जे त्याचे जे डेंड्राइट्स आहेत ते काय करतात, दे रिसीव द स्टिम्युलस, राईट? मीन्स दीज डेंड्राइट्स they always receive the signal, they always receive the stimulus, they absorb the stimulus. Means these are the branches of cyton which always transmit the stimulus towards cyton. सायटॉन कडे मेसेज आणणारे ब्रांचेस म्हणजे डेंड्राइट, आणि सायटॉन कडून दूर घेऊन जाणारे, मेसेज पुढे नेणारे ब्रांच म्हणजे ॲक्झॉन. इज दॅट क्लिअर? Dendrites receive the stimulus and transmit that stimulus towards cyton or cell body, and from cell body that message or that stimulus, but obvious की हा इलेक्ट्रिकल फॉर्म मध्ये असतो. आता मी हे आता सांगून तुम्हाला कळणारच नाहीये की इलेक्ट्रिकल फॉर्म म्हणजे नेमका इथे इलेक्ट्रिसिटी जनरेट झाली आहे का, काय झालंय ते आपण आता डिस्कस करणार नाही. डोंट वरी अबाउट इट. खूप सोपं आहे ते आपण नंतर डिस्कस करू. फक्त सध्या एवढं लक्षात ठेवायचं की डेंड्राइट्स आर द रिसिविंग ब्रांचेस विच रिसीव द स्टिम्युलस अँड ट्रान्समिट इट टू सायटॉन ऑर सेल बॉडी. आणि सायटॉन सेल बॉडी कडून दूर नेणारी जी ब्रांच असते न्यूरॉनची ती म्हणजे ॲक्झॉन. ॲक्झॉन नेहमीच काय करतं, ॲक्झॉन नेहमीच मेसेज किंवा स्टिम्युलसला सायटॉन कडून दूर नेतो, आणि डेंड्राइट्स नेहमी सायटॉन कडे
मेसेज घेऊन येतो. इज दॅट क्लिअर? डेंड्राइट्स रिसिविंग ब्रांचेस and axon distributed. It always distribute or takes the message away from cytosol. Is that clear? Now next, up at the end of axon, which I have drawn here, balloon like structures. These are called telodendrons. Telodendrons or exactly गोल जे rounded structures दिसतात, that is axonal knob, right? Axonal knob. आणि हा part जो आहे, this much part is called telodendron, right? Because it is present at the extreme end of the neuron, right? Telodendrons. आता ह्याच्या खाली दुसऱ्या ॲक्झॉनचं काय असणार? हे डेंड्राइट्स असतील असे, राईट? म्हणजे हा एक ॲक्झॉन आणि हा एक, जे हे जर डेंड्राइट्स आहेत, हा ॲक्झॉन अँड हिअर इट विल बी टेलोडेंड्रॉन. मग याच्या खाली नेक्स्ट न्यूरॉनचे काय असणार? डेंड्राइट्स लाईक दिस. बट अ स्मॉल गॅप विल बी देअर in between two neurons, which you know already, that is called as synapse. That is called synapse. The very small gap present between two neurons, two adjacent neurons, is always called as synapse. Is that clear? Now, based on this, we have discussed structure of neuron, right? But depending on the function, की काय नेमका कोणत्या टाइपचा मेसेज तो न्यूरॉन कॅरी करतोय, डिपेंडिंग ऑन दॅट देर आर 3 टाइप्स ऑफ न्यूरॉन्स दॅट आय विल टेल यू नाउ. Types based on function. First, sensory. Second, motor. And association or relay neuron. 3 types of neurons based on the function. The name itself indicates sensory neuron, which receive stimulus from sense organ. जसं फॉर एक्झाम्पल पिन टोचली किंवा चिमटा घेतलाय. आता चिमटा घेतला और प्रिकिंग बाय निडल, दॅट पेन यू फील, अब तुम्हाला दुखेल, राइट? दॅट पेन इज अ स्टिम्युलस, राइट? ते जे दुखलंय तो जो स्टिम्युलस आहे ते कुणाला कळलंय? ते कळलं, इनफॅक्ट मी कळलं हा शब्द वापरण्यापेक्षा आय मस्ट से that is sensed or that is received. I won't say sense. That stimulus, that message is received by skin, which is sensory organ, right? Now as the skin is innervated by sensory neuron, because the dendrites of sensory neuron are in touch with the skin, now those sensory neurons will receive that stimulus of pain. की पिन टोचली आहे आणि ते जे दुखतंय ते पेनचं जो फिलिंग आहे ते कोणी रिसीव केलं? सेन्सरी न्यूरॉननी. मग ते डेंड्राइट्सनी रिसीव केलं अँड दॅट सेन्सरी न्यूरॉन विल कॅरी दॅट मेसेज टुवर्ड्स स्पायनल कॉर्ड ऑर ब्रेन. यू अंडरस्टँड दॅट? मग तिथे त्याचं ॲनालिसिस होईल की बाबा काय झालंय, दुखतंय, काहीतरी टोचलंय. दॅट ॲनालिसिस विल ऑकर देअर. मग काय करायचं आता ह्याच्यावर? काहीतरी तर करावं लागेल. जर पिन टोचली आहे, दुखतंय अँड इट मे कॉज हार्म, इट मे कॉज काय, इट विल कॉज डेफिनेटली हार्म. काय करायचं? हात तसाच ठेवायचा, हां चालू दे, प्रिकिंग चाललंय तर चालू दे असं म्हणायचं का? नो.
we have to remove our hand, we have to withdraw our hand from that needle, right? हमको कुछ ना कुछ करना पड़ेगा, हाथ हटाना पड़ेगा ना वहाँ से। अरे पर वो मैसेज लाएगा कौन? ब्रेन या स्पाइनल कॉर्ड से ये मैसेज कि किसको आएगा? स्किन को आएगा क्या? स्किन का काम है। फॉर एग्जाम्पल, हम जब ड्राइव कर रहे हैं, व्हीकल ड्राइव कर रहे हैं, आप साइकिल चला रहे हो, गाड़ी चला रहे हो, सामने अचानक से व्हीकल आता है या गड्ढा आ रहा है, तो ये किसने आपको बताया? आपके ब्रेन को किसने बताया? विच स्ट्रक्चर टेल्स यू टू योर ब्रेन that there is a pit in front of in the road, or there is a vehicle and you must apply brake, or you have to just turn your handle of the vehicle. ये कौन करता है? गड्ढा है, ये किसकी वजह से समझ में आया? आइज की वजह से, क्योंकि उन्होंने वो देखा और वो गड्ढा है ये एनालाइज हुआ किधर? ब्रेन में ना। अरे पर आपका व्हीकल मूव करने के लिए आइज थोड़ी ना काम करने वाले हैं भाई। डू यू अंडरस्टैंड दैट? व्हीकल कौन हिलाएगा? ब्रेक कौन अप्लाई करेगा? आइज करेंगे क्या? नहीं, वो काम आपके हाथ। अब हाथ यानी क्या? मसल्स। नो अदर टिश्यू इन आवर बॉडी हैज एबिलिटी ऑफ कॉन्ट्रैक्शन एंड रिलॅक्सेशन। यू हॅव टू अंडरस्टँड दिस. कोणाचंच नाही, ना न्यूरल टिश्यू मध्ये, ना इपिथेलियल, ना कनेक्टिव्ह. ओनली अँड ओनली मस्क्युलर टिश्यू हैज दिस एबिलिटी to move the body parts, isn't it? तो ब्रेन स्पाइनल कॉर्ड से मैसेज किसको जाना चाहिए? किसको जाना चाहिए? मसल्स को, राइट? जिसको हम इफेक्टर ऑर्गन बोलते हैं. यू हैव टू रिमेंबर दिस इन योर माइंड, राइट? यू हैव टू अंडरस्टैंड. सेंसरी ऑर्गन अलग, इफेक्टर ऑर्गन अलग. सेंसरी ऑर्गन सिर्फ रिसीव करेंगे स्टिमुलस और वो भेजेंगे ब्रेन को, स्पाइनल कॉर्ड को, वहाँ पर एनालिसिस होगा और उसके हिसाब से मैसेज जाएगा किसको? सेंसरी ऑर्गन को नहीं, वो जाएगा इफेक्टर ऑर्गन को, विच आर मसल्स एंड ग्लैंड्स. अब वो लेके कौन जाएगा? कौन? मोटार न्यूरॉन. दैट्स व्हाट आई एम टेलिंग यू. सेंसरी न्यूरॉन. I hope you are writing this what I am saying. The function of sensory neuron, which receive stimulus from sensory organ and carry it towards brain and spinal cord. Correct? Similarly, here what will be the function of motor neuron? It will carry the message. कौन सा मैसेज? व्हाट्सएप वाला? व्हाट्सएप नहीं, बॉडी में कौन सा मैसेज होते हैं? कौन से फॉर्म में? इलेक्ट्रोकेमिकल. द मैसेजेस आर ऑलवेज ट्रांसमिटेड इन इलेक्ट्रोकेमिकल फॉर्म. अब वो मैसेज लेके कौन जाएगा? मोटार न्यूरॉन. कहाँ से? ब्रेन और स्पाइनल कॉर्ड से. कौन किसको दिया जाएगा मैसेज? मसल को. अकॉर्डिंगली द हैंड विल मूव एंड यू विल बी able to apply the brake, or you will be able to move your handle of the vehicle to turn here and there. You understand this? So motor neuron carries impulses or messages from CNS, central nervous system, to effector organ. I'll write here. From sensory organ to CNS. CNS, central nervous system, म्हणजेच brain and spinal cord. Motor from CNS to effector organ. Effector organ, which is muscles and glands, right? Muscles and glands. I'll write here. Effector organs कोणते असतात? Muscles and glands. आता glands कसं? Just for example, I can give you example of pancreas. Pancreas. Pancreas, we have discussed already. Pancreas is a
heterocrine gland, which is a dual gland that secretes enzymes also and hormones also. किंवा एक अगदी सोपं एक्झाम्पल की सलायवा सिक्रेशन. Salivary gland secretes saliva which through the tubes is released into the oral cavity, right? पण हे कधी होईल by the smell of the food or by the presence of the food in oral cavity. म्हणजे फूडचं स्मेल किंवा फूडचा प्रेझेन्स ओरल कॅव्हिटीमध्ये हा काय झाला, हा स्टिम्युलस झाला. तो स्टिम्युलस कुठे गेला, ब्रेनकडे गेला. ब्रेननी मेसेज पाठवला कोणाला पाठवला, सलायव्हरी ग्लँड्सला. काय करायला, टू स्टार्ट सिक्रीट सलायवा, राईट? सो दॅट द फूड बिकम्स सॉफ्ट अँड बिकम्स इझी टू डायजेस्ट. कारण त्याचं थोडंसं डायजेशन पण होतं ओरल कॅव्हिटीमध्ये. यू अंडरस्टँड? सो दिस वॉज अ सिम्पल एक्झाम्पल. मग ग्लँड काय झाला, इफेक्टर ऑर्गन, बिकॉज इट शोज इफेक्ट. यू अंडरस्टँड? लाईक मसल्स आर इफेक्टर ऑर्गन, कारण त्याला मेसेज दिल्यावर ते जेव्हा काम करतं तेव्हा तुम्हाला इफेक्ट दिसतो ना. काय की यू कॅन मूव युअर हँड, यू कॅन मूव युअर लेग. सो वेन द मसल्स कॉन्ट्रॅक्ट, म्हणून आपण ह्याला इफेक्टर ऑर्गन म्हणतो. Muscles and glands are effector organs, whereas different sensory organs we have, which we have already discussed, right? Glands and muscles. I hope this is clear, and this is really very important that you should know. कारण याच्यावर डिपेंडंट नर्व्सचे टाइप्स पण असतात, राईट? सो इन्स्टेड ऑफ सेन्सरी अँड मोटार वी यूज द टर्म afferent for nerve and efferent. Afferent and efferent हे शब्द नर्व साठी वापरतो. आता नर्व काय आहे हे मी सांगेन लगेचच. बिफोर दॅट लेट मी कंप्लीट दिस. थर्ड, असोसिएशन न्यूरॉन. असोसिएशन और रिले न्यूरॉन, जो की या दोघांना हेल्प करतो त्यांच्या कामात. विच हेल्प सेन्सरी अँड मोटार न्यूरॉन्स इन देअर फंक्शन, राईट, टू ट्रान्समिट द impulses or messages. Fine. Now I'll come to this point again. In the previous diagram of neuron, I have written a label of axon. The another name of axon I have written, that is nerve fiber. Right? You can check it out. Nerve fiber. Nerve fiber's bundle. एक bundle. खूप सारे axons ला मी एकत्र बांधलं. For example, like this, if I bind or if I tie different markers with each other, असं axons ला मी एकत्र बांधलं तर हे जे हा एक axon म्हणजे काय, nerve fiber, and many axon when I tie together, that will be called as nerve, right? And such different nerves, 12 pairs of nerves. How many? 12 pairs of nerves arise from our brain, and 31 pairs of such nerves arise from spinal cord. That we are going to study, but obvious हम सब पढ़ने वाले हैं बहुत डिटेल, पर अभी सिर्फ ये इसका मीनिंग देखो. Afferent nerves and efferent. But obvious कि afferent मैंने सेंसरी के सामने लिखा है और efferent मैंने मोटार के सामने. So the meaning is afferent nerves carry messages from sensory organ to CNS, and efferent nerves carry messages from CNS to effector organs, यानी muscles and glands, right? Afferent and efferent. तो ये बहुत easy है, कुछ भी नहीं. सेंसरी और मोटार एक बार समझ में आ गया तो ये afferent और efferent बहुत easy है. हे न्यूरॉनशी रिलेटेड आहे आणि हे नर्वशी रिलेटेड. शब्द वापरतो आपण, फंक्शन सेम. इज दॅट क्लिअर? आय होप दिस इज क्लिअर. अँड मच मोर वी आर गोइंग टू स्टडी अबाउट दीज ऑल दीज स्ट्रक्चर्स. इवन अबाउट न्यूरॉन ऑल्सो वी हॅव टू स्टडी अ लॉट, राईट? अँड डेफिनेटली फंक्शन पार्ट जो आहे ना, फंक्शन पार्ट, स्ट्रक्चरल पार्ट तुम्ही थोडासा आधी पण शिकला, पण फंक्शनल पार्ट जो आहे
तो आपल्याला भरपूर अजून शिकायचा आहे, ज्याला आपण ॲप्लिकेशन म्हणतो. सो दॅट वी आर गोइंग टू डेफिनेटली स्टडी आफ्टरवर्ड्स. So this was it. I hope you are going to revise this. All the best. Bye bye. Have a great time.